नमस्कार मित्रांनो आता आलेलो आहे जुन्नर तालुक्यातील शिरोली तर्फे आळे या गावामध्ये. मित्रांनो, भव्य बैलगाडा शर्यत येत्या 22 तारखेला शिरोली बाबा यात्रा उत्सव, मळगंगा माता आणि मुक्ताई देवीचा यात्रा उत्सव येत्या 22 तारखेला इथं शिरोली या घाटामध्ये होणार आहे. तर घाटात आले, आज यात्रा कमिटी आपल्याला भेटलेली. यात्रेचं आयोजन नियोजन कशा प्रकारे, गाडा मालकांना काय नियमावली, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. गंध फुलांचे मनात या सजले, सावळी काया भाळ माया. पाहुणे नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा. आम्ही शिरोली तर्फे आळे बैलगाडा घाटामध्ये सर्व ग्रामस्थ जमलेलो आहोत. 22/4/2025 रोजी आम्ही भव्य दिव्य अशा बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित केलेल्या आहेत. 1 नंबरसाठी आम्ही 1,01,000 असं बक्षीस ठेवलेलं आहे आणि 2 नंबरसाठी 75,000, 3 नंबरसाठी 51,000 आणि फायनलसाठी सुद्धा भव्य दिव्य असा मोठ्या प्रमाणात बक्षीस या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. फायनलसाठी 1 नंबरसाठी 51,000, 2 नंबरसाठी 41,000, 3 नंबरसाठी 31,000 आणि 4 नंबरसाठी 21,000 असं भरघोस मताचं आपला भरघोस बक्षीस या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांनी आयोजित केलेलं आहे. या ठिकाणी गाडे हे टोकन पद्धतीनेच सोडले जातील. आम्ही प्रिंटेड टोकनाचं नियोजन केलेलं आहे आणि वेळेतच गाडे या ठिकाणी ज्याप्रमाणे गाडे मालकांना वेळ दिला जाईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी गाडी सोडले जातील. घाट सकाळी आम्ही शालेय मुलांचं काही पेपर असल्या कारणाने या ठिकाणी 9 वाजता घाट चालू होणार आहे. टोकन नंबर 1 हा 9 वाजताचा पुकारला जाईल. त्याप्रमाणे घाटाची लांबी 436 फूट धरलेली आहे आणि निर्णय ग्रामस्थांच्या सर्वांच्या विचारानुसार हा काटा निर्णय ठेवलेला आहे. काटा 12 होईल त्याचीच बारी 1 नंबर मध्ये सांगितली जाईल असं सर्वांचं संगनमताने विचार झालेला आहे. निर्णय अतिशय कडक आणि शिस्तबद्ध या ठिकाणी
यात्रेचे नियोजन आमच्या कार्यकर्त्यांच्या समवेत झालेलं आहे. गाडा मालकांना काय आव्हान करसान तुमच्याकडून? गाडा मालकांना एकच आव्हान आहे की आपण आपल्याला दिलेल्या वेळेत येऊन आपली बारी एकदम शिस्तबद्ध जपून कमिटीला आणि ग्रामस्थांना सहकार्य करायचं. आळ्याचं नियोजन कसं आहे तुमचं? आळ भरपूर मोठे आहे. आमच्या तालुक्यात ज्याप्रमाणे घाटांचं नियोजन आहे त्याच्यामध्ये आमच्या घाटाचं जे वरती जे बैल पकडण्यासाठी आळ आहे अतिशय व्यवस्थितरित्या त्यांना संरक्षित भिंत व्यवस्थित आहे. वरती बैल उड्या मारून बाहेर जातील म्हणून आम्ही तारेचं कंपाऊंड केलेलं आहे. त्याच्यामुळं बैल बाहेर जाण्याचा काही चान्सेस नाही आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या योगदानाने अगदी पद्धतशीर आळ्याचं नियोजन झालंय आणि उन्हाचा प्रादुर्भाव पाहता ग्रामस्थांच्या सूचनेनुसार दोन्ही बाजूला मंडपाची व्यवस्था केलेली आहे. याप्रमाणे यात्रेचं नियोजन एकदम सुरळीतरित्या ठरल्यानुसार पार पडत आहे. कांड्याची आठ किती राहील ना? कांड्याच्या आठ पहिल्या फेरीला 70 फूट राहील आणि फायनल साठी 60 फुटावर कांड राहील. निशाणावरती गडाळावरती कोणाचं कामकाज दिसतं? निशाणावरती डायमंड हिंगे आणि घड्याळावरती संजय हिंगे आणि हातातल्या घड्याळावर रामचंद्र खिलारी. अलाउन्सर मंडळी कोण कोण असं गाठात? अलाउन्सर मंडळी आपला बांगर, तेजस बांगर, बंटी डोके, बाळासाहेब टेमगिरे, स्वप्नील टेमगिरे, साहेबराव ऑर्डरराव, लक्ष्मण बांगर, पंडितांना जाधव. रॅकचं नियोजन कसं असं? रॅकवर आम्ही दरवर्षीप्रमाणे आमचे ठराविक 5-6 कार्यकर्ते आहेत जेणेकरून त्यांचे गाड्यावाल्यांबरोबर जास्त काही ओळख नसते. त्याच्यामुळं वशिलेबाजी हा काही विषय आमचा रॅकवर होत नाही. प्रिंटेड टोकन त्याच वेळेस ज्याचा गाडा टोकन नंबर येईल त्याच वेळेस त्याच्या हातात रॅकमध्ये गाडा घातल्याच्या नंतर प्रिंटेड टोकन त्याच्या गाड्या मालकाच्या हातात दिले जातं. त्याच्यामुळं रॅकचं नियोजन एकदम शिस्तबद्धच होतं. किती दिवसापासून धावपट्टीचं काम चालू होतं आपल्याला? आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक मागच्या 15 दिवसापासून गाठ फनणे, डबल फनून रोटरने त्याला रोलिंग करणे, पाणी मारणे, सगळा वरती बांधणीवरती साफसफाई करणे, हा सगळा एक 15 दिवसाच्या अगोदरपासून आमचे कार्यकर्ते एकजुटीनं आणि एकदम तयारीत काम करतात. बैलांसाठी सावलीची व्यवस्था वगैरे कुठे केली आहे? आता बैलांसाठी ज्या पवित्र्यावर बैल झुपणार आहेत त्या ठिकाणी आम्ही सावलीची व्यवस्था करणारच आहोत. परंतु आमच्या गावात तशी सावलीची काही कमतरता नाही. भरपूर अशी झाडी उपलब्ध आहे आणि बैलांसाठी सावली उपलब्ध बऱ्यापैकी आहे. पाहुणे नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा तुमचा. अविनाश खिल्लारी. गाडा मालकांना काय आव्हान असेल तुमच्याकडून? नियमावली काय असेल? गाडा मालकाला आमच्याकडनं हेच आव्हान असेल की ज्या पद्धतीने टोकनवरती आपलं टायमिंग दिलेलं आहे, टोकन लिस्टनुसार जे टायमिंग दिलं असेल त्यानुसार वेळेत उपस्थित राहावं आणि आपला गाडा वेळेवर पळवण्यात यावा. कारण पावसाचा दिवस आहे, हवामान कोणत्या परिस्थितीत चेंज होतंय. काही धावपट्ट्यांवरती फायनल होत नाही, गाडी लेट येतात, पावसाचा प्रॉब्लेम होतो. ती शक्यता टाळण्यासाठी त्यांनी कमिटीला सहकार्य करावं. फायनल कशी असं आपली सेपरेट दिली जाईन का विभागून असं? फायनल ही विभागून दिली जाते. किती गाड्या मालकांना संधी भेटेल फायनलला? फायनलला वेळेनुसार आम्ही टॉपच्या 15 गाड्या मालकांना संधी देतो. घाटाच्या राजासाठी काय ठेवलंय? घाटाच्या राजासाठी 11,511 बक्षीस आहे. आकर्षक बारीला आकर्षक बारीला ट्रॉफी. बाबा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा पहिल्यांदा. बागा नामदेव खिलारी. कसं आहे गावच्या यात्रेचं नियोजन कसं आहे तुमचं? गावाचं योजना पद्धतशीर आहे, काही काळजी नाही. बाबांचं इतकं भारी नियोजन असतं. बाबांच्या घरी कमीत कमी 12 ते 13 गाड्याचे 1 नंबरचे बैल आहेत आणि त्या बैलांचं सर्वत्र संगोपन बाबा करतात. आज आपण पाहतो अनेक ठिकाणी अनेक जणांचे एकत्रित बैल करून मग ती बारी 1 नंबर मध्ये दांबटली जाते. पण आमच्या गावचं वैभव इतकं भारी वैभव आहे. बागाजी नामदेव खिलारी 12 ते 13 बैल असतील, सर्व टॉप 1 नंबर आणि घरच्या गायची तयार केलेली बैल ही बाबांची खासियत आहे.
आणि गाड्याची पूर्वीपासून आवड, पण अलीकडच्या काळात मावळपासून तर खाली धानुऱ्यापर्यंत सर्व माणसं काय बोलतात आपण त्याला गाई संगोपनसाठी बाबांकडे येतात आणि बाबांचं अतिशय उत्कृष्टपणे काम या ठिकाणी आहे. बाबा आमच्या गावच्या घाटात 4था 7 झुकणार आहे. जुन्नर तालुक्यातली पूर्व पट्ट्यातली टॉपची धावपट्टी आहे. या धावपट्टीनं अत्यंत कमी कालावधीत खूप मोठा नावलौकिक मिळवलेला आहे. रुंद मोठ्या पट्ट्याची धावपट्टी, मोठ्या फडाची धावपट्टी आपण याला बोलू शकतो.